गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज ना सकाळी सकाळी एवढा छान सूर्योदय झाला होता आणि एवढं मस्त वाटत होतं. बाहेर आल्यानंतर असं वाटत होतं घरात जायलाच नको. घरात गेले तर इकडं रोहिणीची देवपूजा सुरू होती आणि सकाळी सकाळी नेहमीप्रमाणे घंटेचा आवाज आला की मन एकदम प्रसन्न होऊन जातं. तर आज तिने देवपूजा करून घेतली होती. रोज कसं कोणी करतं, कधी रोहिणी करते, कधी मी करते, तर कधी आत्ती करतात. मग इकडे तिची देवपूजा झाली तोपर्यंत इकडे आमचं चहा पाणी झालं होतं आणि मग लगेच आम्ही दोघींनी स्वयंपाकाला सुरुवात केली. आज असा काही स्पेशल बेत नव्हता, पण आपल्या शेतातली ताजी ताजी हरभऱ्याची भाजी बनवायची होती, वरण भात होतं. मग त्याच्यामुळे आपली काय रोजची जी आहे ती धावपळ आमची इकडे किचनमध्ये सुरू होती. भाजी तर बनली होती, पण वरणाला मला अजून तडका द्यायचा होता. तोपर्यंत इकडे आत्तींना चहा दिला. आत्ती चहा घेत होत्या, तोपर्यंत इकडे दोघींची आमची तयारी सुरू होती आणि इकडं आमचा स्वयंपाक सुरू होता. तोपर्यंत इकडं बघा आमची तिन्ही चिल्ली पिल्ली यांचं काय सुरू होतं. इकडं मोबाईल लावून ठेवला होता आणि त्याच्यावरती त्यांचं कार्टून बघायचं सुरू होतं. आता देवपूजा तर केली होती रोहिणीनं, पण आत्ती गेल्या होत्या तुळशीला पाणी घालायला. म्हटलं दोघी जण घ्या चपाती बनवून, मी घालून येते तुळशीला पाणी. आता फुलं वगैरे घेऊन यायची म्हटलं की थोडा टाईम लागतो. आणि मग इकडं आता आत्तींचं तुळशीला पाणी वगैरे घालून झालं. त्यांनी आतमध्ये येईपर्यंत मग इकडं आमच्या चपात्या पण होत आल्या होत्या. आता म्हटलं सगळं आवरून घेऊया आणि आज जरा थोडीशी किचनची ना जरा चांगली क्लिनिंग करून घ्यावी म्हणत होते. म्हणजे असं नाही म्हटलं तर कोपऱ्यातनं चिकट चोपट जरा राहतच ना, म्हणून मग जरा थोडंसं आवरतं घेतलं होतं. मग आमचा स्वयंपाक झाला तोपर्यंत इकडं बघा आमच्या चिल्ली पिल्ल्यांना आज ना खूप दिवसानंतर चहा बिस्किट खायचं होतं. तसं तर त्यांना चहा कधी देत नाही, पण आज दिलं खूप दिवसानंतर. आणि इकडे बघा असा काहीसा आपला आज किचन होता घाण झाला होता, पण सगळं साफ करायचं होतं. म्हटलं कोपरे वगैरे सगळं क्लीन करून घ्यावं म्हणून मग त्याच्याच तयारीनं सगळं आवरून घेतलं होतं आम्ही. मग आता ना इथं ना मी आज माझ्याकडे ना आगारोचा ना स्पिन क्रबर मागवला होता, तर आता तेच वापरणार आहे. हा जो इलेक्ट्रॉनिक स्पिन क्रबर आहे ना, हा एक वायरलेस स्वच्छता करणारा आणि बहुउपयोगी ब्रश आहे बरं का, जो आपण बाथरूम, बाथटब, स्टोन स्टाईल फ्लोअर्स, ग्राउंड, कार टायर आणि खास स्वच्छ करण्यासाठी ना खूप मदत करतो. आणि आता हे जे आहे ना, हे मेन युनिट आहे आणि हा पॉइंटेड ब्रश आहे. हा मोठा ब्रिसल ब्रश आहे बरं का. आणि हे जे ब्लॅक कलरचा आहे हा ब्रश हेड होल्डर आहे आणि जो दुसरा होता तो फायबर ब्रश आहे. आता हा जो व्हाईट कलरचा आहे तो वूल क्लॉथ ब्रश आहे आणि हा जो ब्ल्यू कलरचा आहे तो स्पंज ब्रश आहे आणि हा जो आहे तो क्लॉथ ब्रश आहे. आता ह्याचा सगळ्यांचा वापर मी तुम्हाला करून दाखवते. आणि हे आहे ते मॅप होल्डर आहे आणि हा जो आहे तो छोटा ब्रिसल ब्रश आहे. आणि ह्याच्यासोबत आता बघा इथं आपल्याला युजर मॅन्युअल दिलेला आहे, सी पिन चार्जिंगसह येतो हा. आणि ह्याच्यासोबत ना आपल्याला हे रॉड दिलेले, टेलिस्कोपिक रॉड आहेत हे. आता हे आपण अटॅच करून घेणार एकमेकांना, म्हणजे त्याची लांबी आपण कमी जास्त करू शकतो, ते मी तुम्हाला दाखवेनच आता. तर इथं ना मी आता मेन युनिटला ना आपल्या ब्रश हेड होल्डर अटॅच केले आणि त्याच्यावरती ना आता मी हा वूल क्लॉथ ब्रश मी अटॅच करते बघा. आणि हा जो ब्रश आहे तो आपण फर्निचर पॉलिश करण्यासाठी वापरतो. तर हे बघा इथं. आणि हा लावलेला ब्रश काढणं पण खूप इझी आहे, जस्ट आपण ओढलं की ते बाजूला निघतोय. आणि आता इथं वापरते मी स्पंज ब्रश. हा जो स्पंज ब्रश आहे ना, हा किचन काउंटर, टाइल्स आणि फरशासाठी एकदम योग्य आहे. आणि इथं जो आता मी दाखवते हा फायबर स्पंज ब्रश आहे बरं का, जो टाइल्स आणि स्टोव्हरवर नवीन हलके जे तेलाचे डाग आहेत ना ते काढण्यासाठी वापरला जातो. आणि आता हा आहे क्लॉथ ब्रश. हा काचेच्या खिडक्यांसाठी किंवा काचेच्या सरफेससाठी किंवा कार विल्शिंगसाठी वापरला जातो. जी मेन युनिट आहे ना, ह्याला ना 2 स्पीड सेटिंग आहेत बरं का, एक हाय आणि लो आहे. जी हाय स्पीड सेटिंग आहे ना ती खोल स्वच्छतेसाठी म्हणजे 350 RPM आहे आणि जी लो आहे ती 250 RPM आहे, म्हणजे रोजच्या स्वच्छतेसाठी आपण वापरू शकतो. इथं आता इंडिकेटर आहे, चार्जिंग कमी जास्त आपल्याला इथं समजतं आणि इथं चार्जिंगची पिनचं सॉकेट आहे. तर इथं ना आता मी सगळ्यात अगोदर किचन ओट्यावरती ना सगळीकडे लिक्विडचं पाणी करून घेतलं होतं आणि ते टाकून घेतलं, म्हणजे पटकन ना म्हटलं सहजासहजी निघून जाईल सगळं. किचन ओटा पूर्णच घाण झाला होता आणि कोपऱ्यातून वगैरे बरीच घाण बसते, आपल्याला वाटतं पण तेवढं क्लीन होत नाही. तर इथे सगळ्यात अगोदर मी पॉइंटेड ब्रश वापरते, जो की कोपरे, ग्राउंड लाईन्स आणि टाईल्सच्या ना साठी आपल्याला एकदम योग्य आहे. आणि वरती माझा हात पोचत नव्हता, त्याच्यामुळे मग हे टेलिस्कोपिक रॉड घेतले आणि हे सगळे एकमेकाला अटॅच करून घेतलं. त्याला मेन युनिट सुद्धा जोडून घेतला नाही. आता ह्याच्यामुळे ना ह्याची लांबी कमी जास्त आपण करू शकतोय बघा. हे बघा. आणि इथं ना लॉक आहे, म्हणजे ऑन केलं आणि जरी वरती ओढलं की नाही तर त्याची हाईट आणखीन वाढते. आणि ते परत आहे असं लॉक केलं की मग ते वरती घेतलं तरी ते जे रॉड आहे ना तसं खाली येत नाही, म्हणजे एकदम फिट्ट आणि टाईट बसतो एकदम असा. तर ह्याच्यामुळे काम सोपं झालं की वरचे उंचीवरचं जे आहे हाताला क्लिनिंग करायला बरं पडत होतं. आणि फरशीवरचं पण क्लिनिंग करताना आपल्याला गुडघ्यातून वाकावं लागत नाही किंवा खाली बसावं लागत नाही असं. तर त्याच्या व्यतिरिक्त आपण साफसफाई करू शकतो. तर इथं बघा आता मी तो हँडल जॉईंट केला ह्याला आणि इथलं वरची कोपऱ्यावरची ना सगळी इथली मी पॉइंटेड ब्रशनं ना सगळी क्लिनिंग करून घेतली. आणि इथं बघू शकता बघा किती घाण निघते. आता एवढ्या उंचीवरती जर आपले हात पोचत नाहीत, आता म्हणले क्लिनिंग करायच लागले होते तर एकदम वरती पण सगळीकडे हा ब्रश फिरवून घेऊया म्हटलं. कारण असं होत होतं ना की साफसफाई करायला लागलं तर ना जेवढी घाण निघेल तेवढं असं वाटायचं की आणखीन स्वच्छ करू, आणखीन स्वच्छ करू असं. आणि त्याच्यामुळे ना मग मी ही स्वच्छता करत गेली ह्याची. आणि हे बघा इथे एकदम वरतीपर्यंत, म्हणजे त्या हँडलची उंची
उंची वाढवल्यामुळे माझं हे काम हलकं झालं, की जेणेकरून मला वरती खुर्चीवरती वगैरे उभारून हे सगळं साफ करायला लागत होतं, तर ते नाही करायला लागलं मला. तर तिथलं क्लीन करून झालं. आणि इथं ना मी हा मोठा ब्रिसल ब्रश वापरते बघा, जो की आपण ना मगाशी मी तुम्हाला म्हटलं तसं बाथरूम फर्श आणि टाईलसाठी वापरतो. तर वरच्या टाईल काय माझ्या हाताला येत नव्हत्या, त्याच्यामुळे मग मी हे वरून सगळं क्लीन करून घेतलं. आता हे ओल्या पृष्ठभागासाठी सुरक्षित असल्यामुळे ना आपण हे सहजपणे ना शॉवर, बाथरूम, बाथटब किंवा स्टोन स्टाईल फ्लोअरसाठी, ग्राउंड आणि खाट साफ करण्यासाठी आपण हे व्यवस्थित वापरू शकतो. आणि महत्त्वाचं म्हणजे ना स्वच्छता अधिक सोपी आणि ना लवकर होते बरं का ह्याच्याने. तर इथं बघू शकताय बघा तुम्ही. आता इथं ना मी हा आपला फायबर स्पंज ब्रश आहे ना तो अटॅच केला आहे. आणि इथं बघू शकताय बघा आपल्या ह्या ज्या प्लेट्स आहेत ना गॅसच्या, तर त्या एकदम अशा चिकट चोपट झालेल्या असतात, तर त्या खूप इझी होतं ह्यानं क्लीन करायला आणि एकदम फटाफट होऊन गेलं. आता हा मी घेतलेला हा क्लॉथ ब्रश आहे बरं का. आणि हा क्लॉथ ब्रश ना आपण काचांच्या खिडक्यासाठी किंवा काचेच्या सरफेससाठी आपण वापरू शकतो. तर इथं आता ही शेगडीची आपली ही जी काच असते त्याच्यामुळे मी त्याच्यावरती हा वापरून घेतला आणि एकदम स्वच्छ करून घेतला. त्याच्यानंतर हातासरशी खिडकीवरती स्प्रे केला आणि खिडक्यासुद्धा छान अशा मस्त एकदम ना चकचकीत मी घासून काढले. तिथं बघू शकताय बघा, क्लीन करायला खूप सोपं आहे. आता इथं सगळीकडे किचन ओटा माझा घासून वगैरे झाला होता, तर सगळं पाणी वगैरे स्वच्छ टाकून म्हटलं सगळं स्वच्छ धुवून घेऊया. आणि तसं बघायला गेलं तर एवढं कोपऱ्यांची क्लिनिंग काय आपली रोजच्या रोज होत नसते. सारखं काहीतरी कामात वगैरे इकडे तिकडे राहून जातं, वरच्या टाईलवरतीपर्यंत हात पोचत नव्हता. तर ते पण सगळं झालं. म्हणजे मला फक्त किचन ओटा क्लीन करायचा होता, पण अख्खं किचन माझं क्लीन करून झालं होतं इथं. आता तसं तर मी गॅस शेगडी धुवत नाही बरं का, पूर्ण बंद केली मी धुवायची. पण आता आज सगळंच साफसफाई केली होती, थोडंफार त्याच्यावरती पण घाण वगैरे उडली होती, म्हणून आजच्या दिवस म्हटलं असे नका म्हणून मी ती स्वच्छ धुवून घेतली. आणि त्याच्यानंतर इथं बघू शकताय बघा, असं एकदम क्लीन केल्यानंतर आपला किचन ओटा किती असा चमकत होता आणि एकदम असा चकचकीत झाला होता. आणि ते पाहून खरंच आपल्याला असं इतकं डोळ्याला समाधान वाटतं ना किचन ओटा क्लीन झाल्यानंतर असं. तर आता म्हटलं हातासरशी थोडंसं फर्निचरला वगैरे पण पॉलिश करून घेऊया, म्हणून मग इथलं सगळं पटपट मी आवरून घेतलं. आणि बघा आता एकदा किचन आणि कसं वाटतं मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, हे जर प्रोडक्ट तुम्हाला हवं असेल ना तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली, तर तिथून तुम्ही नक्कीच ऑर्डर करू शकता. आता थोडेसे इथं फरशीवर डाग पडले होते बघा, सकाळी आम्ही बीट वगैरे म्हणजे ज्यूस घेतो तुम्हाला माहितीच आहे, तर ते डाग पडले होते, तर ते मी ब्रशनं इथं काढून घेतले. आता हा हँडल वापरल्यामुळं इतकं सोपं झालं की असं खाली वाकून किंवा म्हणजे गुडघ्यावरती बसून काढायची काहीच गरज नाही. इतक्या सहजरित्या मी इथले डाग सगळे क्लीन करून घेतले. त्याच्यानंतर इथं मी वापरलाय हा वूल ब्रश. हा आपण फर्निचर पॉलिशसाठी वापरतो, तर इथं मी स्प्रे करून घेतला आणि फर्निचरवरती असं फिरवून घेतला. तर बघू शकता बा फर्निचरले जी आपली चमक किती आलेली, असं एकदम स्वच्छ आणि क्लीन झालं होतं. आणि त्याच्यामुळे असं सगळीकडे जसं चमकत होतं, चकचकीत वाटत होतं. तर इथलं तर माझं आता क्लिनिंग करून सगळं झालं होतं बघा. आणि इथं आता आपला एकच ब्रश वापरायचा राहिला होता, हा आहे स्पंज ब्रश. हा आपण किचन काउंटर, टाईल आणि फ्लोअरसाठी वापरतो. तसंच आपण हे जे आपले मिरर आहेत घरातले ते क्लीन करण्यासाठी सुद्धा वापरतो. आणि इथं बघू शकताय बघा, स्प्रे केला आणि क्लीन करून घेतलं, तर एकदम छान आणि चकचकीत आपली इथं क्लिनिंग झाली होती. आणि खूप कमी टायमिंगमध्ये क्लिनिंग होते बरं का, म्हणजे आपला मेन म्हणजे वेळ खूप वाचतो त्याच्यामुळे. आणि खूप कमी टायमिंगमध्ये माझी सगळी क्लिनिंग करून झाली होती. आणि इथं मग त्याच्यानंतर हे जे ब्रश होते ते सगळे वॉश केले आणि ते एका रुमालवरती आता सुकायला ठेवून देते. म्हणजे हे वॉशेबल आहेत ना, आपण रेग्युलर वॉश करू शकतो ह्याला. आणि आता हे सुकतील तोपर्यंत आपलं जे मेन युनिट आहे ते मी चार्जिंगला लावते. आता हे जे मेन युनिट चार्जिंगला लावलं ना, ह्याला फुल चार्ज व्हायला जवळजवळ 3 ते 4 तास लागतात. आणि एकदा फुल चार्जिंग झाली की 90 मिनिट आपण हे वापरू शकतो. आणि ह्याच्या बॅटरीची जी क्षमता आहे ना ती 2500 mAh आहे, त्याच्यामुळे फुल चार्ज केले की ती बराच वेळ चालते. आता इथं ना मॅप होल्डर दिला होता, तर तो मला स्टिक करून घ्यायचा होता, तर इथं डबल स्टिक दिली होती, तर ती मॅप होल्डरला मी लावून घेतली. आणि आता ही तर म्हटलं भिंतीला लावून घेऊया, म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला प्रश्न पडतो ना की आपण हे कुठं ठेवायचं, म्हणजे कॅरी कसं करायचं असं. तर घरात आपण कुठे पण असा मॅप होल्डर लावू शकतो आणि त्याच्यावरती हे जे दिलेलं आपल्याला हँडल जे आहे आणि मेन युनिट आहे तर ह्याच्यावरती असं अडकवून ठेवू शकतो. जर तुम्हाला हे प्रोडक्ट हवं असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले, तर तिथून तुम्ही नक्कीच घेऊ शकता. व्हिडिओला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू परत, तोपर्यंत बाय बाय.